दौंडमधील संजय रांधवन यांनी आपल्या शेतीचा उपयोग आणि आपल्या खडकाळ जमिनीचा उपयोग टोमॅटोची शेती करण्यासाठी केलेला आहे। त्यांनी ऊसापेक्षा टोमॅटोचं उत्पादन घेऊन नफा कमावलेला आहे आणि हा नफा त्यांनी इतर कामासाठी वापरलेला आहे। बघूयात। दौंडमधील संजय रांधवन यांनी खडकाळ माळ राणाच्या पायथ्याशी 1.5 एकर जमीन खरेदी करून अगदी कमी खर्चात टोमॅटोची लागवड केली आहे। जमिनीत पाण्याचा अतिरिक्त वापर टाळण्यासाठी ठिबक सिंचनाचाही अवलंब केलाय। सोबतच जमिनीचा ओलावा टिकून राहावा यासाठी मल्चिंग पेपरचा वापर केला गेलाय। ऊसाचं साधारणतः एक एकरी आपण 60 टन ॲव्हरेज करतो। त्यातनं आपल्याला 1700 ते 1800 रुपये कारखाने पेमेंट देतात, 1 लाख रुपये भेटतात। त्यातनं टोमॅटोनं आपल्याला एक एकरात उत्पादन किमान खर्च वजा 2 लाख रुपये गावतात। टोमॅटोचा सीझन हा 4 महिन्याचा आहे, ऊस आपल्याला हा 18 महिने सांभाळावा लागतो। त्यातनं मी तोडणीचा ह्याच्या टायमाला शेतकऱ्यांना भरपूर त्रास होतो। त्यामुळे आपल्याला टोमॅटोचं क्षेत्र कुठलीही तरकारी जी गेली तरी ऊसापासून आजची स्थिती अशी आहे की ऊसापासून तरकारी कुठलीही निश्चित चांगलीच आहे। साधारणतः माझ्याकडे 25 एकर क्षेत्र बागायती आहे, त्यापैकी 10 ते 11 एकर माझा ऊस असतो। पण ऊसातून उत्पादन असं अपेक्षित काय भेटत नाही, म्हणून तरकारीचा थोडाफार व्यवसाय करावा लागतो आणि तिथून एक चांगले पैसे 4 पैसे मिळतात। काम पण लागतं, रोजंदारीचा सुद्धा विषय मिळतो थोडासा। त्यामुळे टोमॅटोचं उत्पादन चांगल्या प्रकारे आहे। पाणी साधारणतः पहिले 1 ते 1.5 महिना पाणी 2 तास 2 दिवसावर सोडलं तरी चालतं। नंतर त्याची जशी बुक वाढेल तसं 4-4, 5-5 तास त्याला दिवसाड पाणी द्यावं लागतं। लेबरचा खर्च एक चांगला राहतो। ह्यात जर तार तुम्ही छमाटे चांगल्या प्रतीची घेतली तर ती आपल्याला 3 वर्ष सर्व्हिस देऊ शकते कायम करणारला। ड्रिप पण आपलं चांगलं, आपण जर चांगल्या कंपनीचं वापरलं तर ड्रिप पण आपल्याला 5 ते 6 वर्ष सर्व्हिस देतं। त्यामुळे एकंदरीत उत्पन्न आपल्याकडे सामान असल्यामुळे उत्पादन चांगलं आपल्याला परवडतं। घरातील महिलांसह शेजारील महिलांनाही यातून रोजगार मिळालाय। टोमॅटो काढणीला आल्यानंतर टोमॅटोची वर्गवारी करून तो माल बाजारात पाठवला जातो। टोमॅटोला पुण्यात मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे। मल्चिंग पेपरला साधारणतः 20 ते 22 हजार रुपये खर्च होतो। त्यातनं अनुदान सरकारचं 10,000 रुपये भेटतं। अनुदान थोडं लेट भेटतं पण भेटतं। 2.5 महिन्यानंतर ह्याचं उत्पादन चालू झालं। साधारणतः स्टार्टला 2-3 तोड्याला 50-60 नंतर ते 125 ते 150 कॅरेटवर रोजचं रनिंग गेलं। असं म्हणून 1.5 एकरात 60 ते 65 टन उत्पादन मला मिळालं। एकंदरीत खर्च वजा जाता कधी 12 रुपये, कधी 13 रुपये, कधी 8 रुपये ह्या रेंजमध्ये बाजार सापडला। एकंदरीत खर्च वजा जाता मला 4.5 ते 5 लाख रुपये निव्वळ उत्पादन शिल्लक राहील। इतर तरकारीच्या पिकापासून टोमॅटोने एक चांगलं उत्पादन मिळतं, हा माझा अनुभव आहे। मी गेली 8 ते 10 वर्ष जरा टोमॅटोचा सीझन काढतो। दरवर्षी वर्षातून एक वेळा मी 1 ते 1.5 ते 2 एकर क्षेत्र टोमॅटो खाली वापरतो आणि वर्षाकाठी मी चांगलं उत्पादन करतो। शेतकऱ्यांनी कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर जरूर करावा। रासायनिक औषधं वापरल्यानं शेतीचा पोत खराब होतो, म्हणून सेंद्रिय खतं वापरून शेतकऱ्यांनी आपला विकास साधायला हवा। दादा थोरात, जय महाराष्ट्र, दौंड। शेती मित्र कार्यक्रमात वेळ छोट्याशा ब्रेकची, आपण कुठे जाऊ नका, पाहत राहा जय महाराष्ट्र।